पुतळा उभारतोय आणि त्यावेळी स्वतः देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि मी मंत्री म्हणून इथे हजर आहे। काय मागू देवाला, झोळी कमी पडेल इतकं प्रेम लोकांनी दिलं। लोकांचं प्रेम तेव्हा कळतं जेव्हा माणूस काही नसतो। आणि मुंडे साहेब मंत्रिपदाची शपथ घेण्यास ती आयुष्यातल्या सगळ्यात संघर्षमय जीवनात होते, तेव्हा मुंडे साहेबांना लोकांनीच प्रेम दिलं। मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर एका मुसलमान माणसाला हार्ट अटॅक आला बातमी ऐकून आणि तो जागच्या जागी दगावला, हे प्रेम आहे। असंख्य तरुण आत्महत्या करत होते, वेडे झाले होते। मुंडे साहेबांच्या चितेत आम्हाला ढकलून द्यायची लोकांची तयारी होती, एवढा आक्रोश त्यांच्या डोळ्यामध्ये होता। त्या सगळ्या संपत्तीपुढे, या प्रेमापुढे कोणती पद प्रतिष्ठा, कोणतेही वैभव हे माझ्यासाठी मोठं नाही। माझ्या तोंडातून, माझ्या वडिलांनी त्यांच्या तोंडातून सांगितलंय, माझा वारसा आहे, केवढी मोठी जबाबदारी आहे। या सुईच्या टोका एवढी जर त्याला धक्का लागला तर मला खूप वाईट वाटेल। आणि म्हणून मी माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण स्वर्गातल्या माझ्या बापाची मान कशी वाईट होईल, टाईट होईल असंच वागायचा प्रयत्न कर। त्यांनी सांगितलं, कुणी तुकड्या फेकलेले कधी घ्यायचे नाही, स्वाभिमान गहाण टाकायचा नाही। या महाराष्ट्रातल्या दीन दलित पीडित लोकांना स्वाभिमान देण्यासाठी मुंडे साहेबांनी आपलं आयुष्य वेचलं। त्यांच्या जीवनात काय होतं संघर्ष तोच करू शकतो ज्याचा पाठीचा कणा ताट आहे आणि ज्याच्यामध्ये स्वाभिमान आहे।